नमस्कार. नागरी आरोग्य केंद्र जनऔषध वैद्यक शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज तर्फे स्तनपान सहाय्यासाठी हा तिसरा व्हिडिओ आज आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये बघत आहोत. याच्यामध्ये आपण स्तनातून दूध काढण्याचे आणि साठवण्याचे तंत्र या विषयावर दुसरा भाग बघणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण स्तनातून दूध काढण्यासाठी कुठली कारणे आहेत आणि स्तनातून दूध काढल्यानंतर त्याचे काय फायदे होऊ शकतात या बाबतीमध्ये माहिती घेतली होती. तर आजच्या भागामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की हाताने दूध कसे काढावे, काढलेले दूध कसे साठवावे आणि काढलेले दूध बाळाला कसे पाजावे. तसंच पुढच्या महिन्यामध्ये आपण पंपिंग बाबत अधिक माहिती घेणार आहोत. मागच्या भागामध्ये काढलेले दूध कसे साठवावे हा भाग व्यवस्थित रेकॉर्ड न झाल्याने तो भाग आपण आता या आजच्या भागामध्ये बोलणार आहोत त्याविषयी. तर हा नियम आपण मागच्या वेळी पण बघितला होता की स्तनपान प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणजे दूध काढून दिलेलं हे कधीही वेदनादायी नसायला हवं. जर तुम्हाला दुखत असेल प्रत्यक्ष पाजताना किंवा दूध काढताना तर आपल्याला ती पद्धती एकदा तपासून बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज असल्यास तसा बदल करायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारे जर दूध काढायचं असेल तर त्यावेळेला ही पूर्वतयारी जर आपण केली तर त्याचा फायदा होऊ शकेल. आपले हात साबणाने स्वच्छ धुवून घेणे, एखादी शांत एकांत जागा असायला हवी जिथं इतरांचा डिस्टर्ब होणार नाही. त्यानंतर बाळाचा फोटो असल्यास, म्हणजे बाळ तुमच्यासोबत असेल आणि त्यावेळेला तुम्ही दूध काढणार असाल तर हे खूपच छान. पण जर तसं नसेल तर आपण बाळाचा फोटो किंवा व्हिडिओ समोर ठेवू शकतो. आणि दूध काढण्यासाठी स्टील, काच किंवा प्लास्टिकचे स्वच्छ भांडे जर हाताने काढणार असू तर, आणि पंपनी काढणार असू तर त्या पंपचं पूर्ण सेटिंग, त्याला जोडली जाणारी बाटली सर्व निर्जंतुक केलेलं. तर अशा पद्धतीने दूध काढण्यासाठी ही पूर्वतयारी आवश्यक आहे. आणि स्तनातून दूध काढण्यासाठी सहसा ह्या 4 टप्प्यांमधून, पायऱ्यांमधून काम करायला लागतं. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईचं मन हे शांत आणि प्रसन्न असणं आवश्यक आहे. आई रिलॅक्स्ड पाहिजे. आईच्या मनामध्ये टेन्शन असेल, चिंता असेल किंवा काही भीती असेल, जसं दुखत आहे स्तन वगैरे, तर अशा वेळेला दूध निघणं थोडंसं अवघड जातं. त्यामुळं आई शांत आणि कॉन्फिडंट असणं फार महत्त्वाचं आहे. दुसरा टप्पा असतो स्तनातून दूध सोडवणे, तिसरा टप्पा असतो दूध पुढे आणणे आणि चौथा टप्पा हा दूध काढणे असा असतो. खरे तर हे टप्पे हाताने दूध काढण्यासाठी सांगितले जातात, पण हेच टप्पे जेव्हा तुम्ही पंप करण्यासाठी, विविध मार्गांनी पंप करण्यासाठी जर हेच टप्पे आपण वापरले तर अशा वेळेला पंपामधून येणारं दूध देखील वाढू शकतं. आणि हाताने दूध काढताना या सर्व टप्प्यांचा जेव्हा वापर केला जातो त्यावेळेला थोडं लवकर दूध निघू शकतं. गेल्या वेळी आपण वेगवेगळे प्रकार बघितले होते की कोणकोणत्या प्रकारे आपण हे दूध काढू शकतो स्तनातून. तर सगळ्यात पहिलं हाताने काढायचं, दुसरं होतं मॅन्युअल पंप किंवा साधा ब्रेस्ट पंप, हस्तवापराचा पंप, आणि तिसरं होतं विद्युत ब्रेस्ट मिल्क पंप. तर आजच्या भागामध्ये आपण मुख्यतः हाताने दूध काढण्याची पद्धती बघणार आहोत. तर ती काढण्यासाठी नक्की कोणकोणते टप्पे किंवा पद्धती वापरल्या गेल्या पाहिजेत. पुन्हा एकदा सांगू इच्छिते की जेव्हा हाताने दूध काढायचं असतं त्यावेळेला आईला एवढ्या जोरात स्तन पिळण्याची गरज नसते की ज्यामुळं आईला दुखेल. त्यामुळं न दुखता देखील हे दूध काढता येऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे, जेव्हा हाताने दूध काढलं जातं त्यासाठी काहीही खर्च लागत नाही, फक्त ती पद्धत व्यवस्थित माहिती पाहिजे असते. आणि ही सर्वात चांगली नैसर्गिक पद्धत आहे ज्यामध्ये जे रिफ्लेक्सेस आहेत ते रिफ्लेक्सेस देखील व्यवस्थित वापरले जातात. या फोटोंमध्ये नक्की बोटं कुठे ठेवायची हा शेवटची पायरी आहे, पण त्यामध्ये बोटं नक्की कुठं ठेवायची आणि कशा पद्धतीने दूध काढलं जातंय हे थोडासा अंदाज येत असेल. तर आपण टप्प्याटप्प्याने बघूया. पहिली पायरी होती की आईचं मन शांत आणि प्रसन्न करणे. तर याच्यामध्ये बऱ्याचदा आपण जेव्हा कारणं बघितली होती, बऱ्याचदा स्तन घट्ट झालेत किंवा गाठी झाल्या आहेत किंवा बराच वेळ झाला आहे, अशा वेळेला जेव्हा दूध काढायचं असतं त्यावेळेला
थोडीशी हातांची कसरत करून हात गोल गोल फिरवल्यानंतर किंवा दोन्ही हात समोरून स्तनावर दाबल्यानंतर स्तनाला थोडासा मोकळेपणा येऊ शकतो. आई जर टेन्शनमध्ये असेल तर त्यावेळेला पाठीला इतर कुणी मसाज दिला तर थोडासा रिलॅक्सेशन आईला मिळू शकतं. शक्य असल्यास गरम पाण्याचा शेक किंवा गरम पाण्याने आंघोळ केली तर दूध लवकर बाहेर येण्यास मदत होऊ शकते. मात्र हे करायलाच हवे असं नाहीये. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा अंदाज नसतो की कसं दूध काढायचं आहे त्यावेळेला ह्या गोष्टींमुळे मदत होऊ शकते. पण एकदा अंदाज आला की त्यानंतर म्हणजे कोणत्याही क्षणी आई दूध काढू शकते. बाळ जर जवळ असेल तर बाळाला आपल्या जवळ ठेवावं. बाळ आईपासून दूर असेल, आई ऑफिसमध्ये असेल, अशा कुठल्या ठिकाणी तिला जर स्तनातून दूध काढायचं असेल तर अशा वेळेला बाळाचा विचार करावा किंवा बाळाचा फोटो समोर ठेवावा, बाळाचा एखादा व्हिडिओ पाहावा, आवाज ऐकावा किंवा कधी बाळाचं एखादं छोटंसं दुपटं किंवा असा छोटा रुमाल वगैरे जर सोबत ठेवला असेल तर बाळाच्या अंगाच्या वासाने देखील दूध लवकर स्त्रवतं, ज्याला आपण पान्हा फुटणे असं म्हणतो. जर पान्हा फुटला तर मग दूध काढणं हे अतिशय सोपं जातं. अशा पद्धतीने जर आईला दुखत असेल किंवा आई टेन्स असेल तर थोडासा मसाज किंवा मानेला मसाज केल्यानंतर आईला मोकळेपणा वाटू शकतो. आणि त्याचबरोबर जेव्हा आई अशी थोडीशी पुढे झुकून बसते त्यावेळेला गुरुत्वाकर्षणाच्या बलाने देखील दूध हे स्तनाच्या पुढच्या भागामध्ये येऊ शकतं. त्यानंतर दुसरी पायरी होती दूध स्तनामध्ये मोकळे करणे. मग यासाठी आपल्याला स्तनाला एका हाताने आपण खाली आधार देऊ शकतो आणि दुसऱ्या हाताची बोटं ही स्तनमंडलाच्या बाहेर सर्व बाजूंनी मसाज करायचा. लक्षात घ्या की बोटं उभी नाही धरायची आहेत. फोटोमध्ये चित्रामध्ये दाखवली होती की अशी बोटांनी टोचल्यासारखं ते नाही करायचंय. आडवं सपाट हात ठेवायचा आहे आणि बोटांनी गोलाकार मसाज करून सर्व बाजूंनी दूध हे थोडंसं सोडवायचंय आणि मग ते पुढं घ्यायचंय पुढच्या पायरीमध्ये. आणि बरगड्यांना बोटे समांतर ठेवून आपल्याला मसाज करायचा आहे. आणि एक स्तनाचा भाग हा काखेमध्ये देखील असतो, त्याला ऑक्झिलरी टेल असं म्हणतात. त्या भागामध्ये देखील मसाज करायला विसरायचं नाहीये. तर ही झाली दुसरी पायरी. तिसऱ्या पायरीमध्ये दूध हे स्तनाच्या मागील बाजूकडून पुढच्या बाजूकडे आणायचं आहे. पहिल्या पायरीमध्ये आपण आईला रिलॅक्स केलं होतं, शांत केलं होतं. दुसऱ्या पायरीमध्ये दूध सोडवून घेतलं मसाज करून आणि ह्या तिसऱ्या पायरीमध्ये दूध हे पुढे आणायचं आहे. प्रत्येक स्तनावर स्तनाच्या मागील बाजूनी दाब देऊन मग हळूहळू पुढच्या बाजूकडे आणायचं आहे. मात्र हा जो दाब द्यायचा आहे तो दाब दुखेल एवढ्या प्रमाणात द्यायचा नाहीये. तो फक्त स्तन दबले जाऊन तेथील दूध हे पुढे पुढे सरकत स्तनाच्या काळ्या भागापर्यंत पोहोचेल, समोरच्या निप्पलपर्यंत पोहोचेल, स्तनाग्रापर्यंत पोहोचेल, अशा पद्धतीनं पुढे आणायचं आहे. आणि हे हळुवारपणेच करायचं आहे, खूप जास्त जोरात दाबायचं नाहीये आईनी. आणि आई जर पुढे वाकली तर गुरुत्वाकर्षणामुळे दूध पुढे आणण्याच्या प्रक्रियेस मदत होऊ शकते. आता शेवटची आणि महत्त्वाची पायरी म्हणजे दूध काढणे. दूध काढण्यासाठी मगाशी आपण फोटोमध्ये बघितलं होतं तर निप्पलच्या साधारण जस्ट मागे छोट्या सी आकारामध्ये स्तन पकडावा आणि त्याच वेळेला बोटांनी आणि अंगठ्यांनी हा रेटा मागे छातीकडे मागच्या बाजूला थोडंसं दाबून त्याच वेळेला बोटं ही जागच्या जागी पुढच्या दिशेने वळावीत. म्हणजेच अगदी आपण जसं जनावरांचं बघितलेलं असतं दूध काढलं जातं, ज्याच्यामध्ये जनावरांचे जे थान असतात ते असे पिळून काढले जातात, तर तशा पद्धतीने म्हणजे माणसांमध्ये दूध काढायचं नसतं. तर फक्त छोट्या सी आकारामध्ये स्तनाग्राच्या काळ्या भागाच्या जस्ट मागे ही बोटं ठेवायची आहेत, अंगठा आणि तर्जनी. आणि दूध काढायच्या वेळेला मागे दाब द्यायचा आहे आणि त्याच वेळेला जी बोटं आहेत ती समोर स्तनाग्राकडे प्रेस करायची आहेत. तुमच्या लक्षात येईल की समोरच्या निप्पलपर्यंत काहीही दाब जात नाही. दाब हा काळ्या भागाच्या मागेच असतो. काळ्या भागाच्या मागच्या बाजूलाच अशी जी बोटं असतात ती वळवून समोरच्या बाजूनी येतात. त्यामुळे रोलिंग मुवमेंट असा त्याचा शब्द आहे. रोल करायचंय, पिंच करायचं नाहीये, प्रेस करायचं नाहीये, त्याला जोरात दाबायचं नाहीये.
आणि हे अगदी हळुवारपणे देखील होऊ शकतं. आणि सुरुवातीला आपण बाळाचा फोटो बघणे, आवाज ऐकणे वगैरे ज्या पायऱ्या म्हटलो होतो, त्या पायरीमुळे आईला ज्या वेळेला पान्हा फुटतो, आईला विचार येतो बाळाचा, त्यावेळेला दूध निघणं हे अतिशय सोपं जातं. हे स्तनाच्या सर्व बाजूंनी, म्हणजे सुरुवातीला समजा 6 आणि 12, त्यानंतर 10 आणि 5 असं सर्व बाजूंनी फिरवत फिरवत सगळीकडचं दूध निघेल हे बघायचं. एकाच हाताने हे करायला थोडेसे हात दुखू शकतात सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा सवय नसते. त्यावेळेला आपण दोन्ही हातांचा वापर करून स्तनाच्या सर्व बाजूंनी दूध हे काढून घ्यायचं आहे. कारण या भागामध्ये इथलं दूध निघतं, जेव्हा 6-12 असेल त्यावेळेला या भागातलं दूध निघतं. कारण कुठल्याही एका भागातलं दूध व्यवस्थित निघालं नाही तर तिथे दुधाच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळं ही पायरी पण लक्षात ठेवायची आहे. तर या सर्व पायऱ्या आई रिलॅक्स असायला हवी. स्तनाला मसाज करून दूध सोडवून घ्यायचे. त्यानंतर मागच्या बाजूनी स्तन दाबत आणून दूध पुढे आणायचे आणि त्यानंतर स्तनाग्राच्या काळ्या भागाच्या जस्ट मागे छोटा सी ठेवून फक्त प्रेस करून आणि रोल करून दूध बाहेर काढायचे. दूध बाहेर काढण्यासाठी असे कोणतेही भांड किंवा स्टीलची वाटी, अशी कोणतीही स्वच्छ असलेली भांडी आपण वापरू शकतो. आणि त्यानंतर हे जे काढलेलं दूध आहे ते कसं साठवायचं हे आपण बघूया. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की दूध काढण्यासाठी जे कारण आहे त्याच्यावर कसं साठवायचं ते ठरेल. जर आई थोड्या वेळासाठी बाहेर जाणार आहे तर अशा वेळेला दूध फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाहीये. दूध आपण बाहेरही ठेवू शकतो, मग ते साठवण्यासाठी वाटी वापरू शकतो. दूध जास्त काळासाठी ठेवायचं असेल, विशेषतः आई जर ऑफिसला जाणारी असेल, त्यामुळं तिने जर दुग्ध साठा तयार करून ठेवला असेल, तर अशा वेळेला ते साठवताना आपल्याला फ्रीजची गरज पडू शकते. जर खूप मोठा साठा, जसं मी म्हटलं होतं की काही एक्सक्लुझिव्हली पंपिंग ममा असतात, ज्या बाळाला स्तनावरनं प्रत्यक्ष न पाजता प्रत्येक वेळी दूध काढलेलं पाजत असतात, तर अशा वेळेला त्या आयांच्या जवळ खूप सारा साठा असतो, त्याला स्टॅश म्हणतात. आणि मग अशा वेळेला कधी कधी डीप फ्रीजर किंवा मोठा फ्रीजर घेण्याची गरज पडू शकते. तर साठवण्यासाठी ह्या चित्रामध्ये दिसतंय तसं पंप करताना ज्या बाटल्या वापरल्या जातात त्या बाटल्यांमध्येही साठवता येतं, किंवा मग ते अशा पिशव्यांमध्ये आपण ठेवून त्या पद्धतीने पण साठवू शकतो. जर काही काळासाठीच ठेवायचं असेल तर उघडी वाटी वगैरे वापरता येईल, स्टीलची भांडी वापरता येऊ शकतात. पण जास्त काळासाठी जर साठवायचं असेल तर काचेची आणि प्लास्टिकची घट्ट झाकण असलेली बाटली किंवा भांड, त्याचप्रमाणे बॉटल, पिशव्या अशा गोष्टी आपण वापरू शकतो. या पिशव्या पंप बरोबरच, बाटल्या पण पंप बरोबर मिळू शकतात. त्यांचे ब्रेस्ट फिडिंग म्हणजे ब्रेस्ट मिल्क ठेवण्यासाठीच्या ह्या पिशव्या असतात आणि अशा आपल्याला वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ह्या उपलब्ध आहेत. ह्या धुता येतात, ह्यांना निर्जंतुक करता येतं, त्यामुळं यांचा वापर हा वारंवार होऊ शकतो. ब्रेस्ट मिल्क स्टॅश किंवा जो साठा ठेवला जातो हा कितीही मोठा असू शकतो. या चित्रांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा साठा दिसू शकतोय, नुसत्या पिशव्यांमध्ये, बाटल्यांमध्ये. आणि इथं गरजेनुसार, जशी आईला गरज आहे त्यानुसार हे ठेवलेलं असू शकतं. तर हे एवढे दूध ठेवल्यानंतर ते कधीपर्यंत वापरता येईल हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचंही उत्तर आपण बघूया. मात्र हे लक्षात ठेवायला हवं की दूध हे कधी काढलं जातं त्यानुसार ती तारीख तिथे नोंदणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जेव्हा दूध जास्त काळासाठी साठवणार असाल तर अर्थातच तुम्ही कुठे साठवता त्यावरून त्याची एक्सपायरी ठरते. त्यामुळं ती वेळ आणि त्याचप्रमाणे जर ते दिनांक आणि त्याच वेळेला तुम्ही ज्या वेळेला हे पंप केलं होतं ती वेळ देखील नोंदवलीत तर याचा फायदा होऊ शकतो. कारण दिवसाच्या प्रत्येक वेळी तयार होणारं दूध हे थोडं थोडं वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. जसं रात्रीच्या वेळी येणारं दूध हे बाळाला झोप लागण्यासाठी मदत करू शकतं. तर त्यामुळं जर पंप केलं तर त्या साठवण्याच्या पिशवीवर अथवा बाटलीवर तारीख आणि वेळ हे लिहिणं हे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की या तिन्ही वेळेला एकसारख्या प्रमाणामध्ये दूध आलेलं नाहीये. जेव्हा आई दूध काढायला सुरू करते त्यावेळेला सगळ्यात मोठा धोका किंवा नुकसान हे होऊ शकतं की जर कमी दूध आलं तर आईला असं वाटतं की अरे आपल्या स्तनामध्ये दूध नाहीये. आणि असं जेव्हा आईला वाटतं, मनामध्ये
भीती निर्माण होते की दूध कमी आहे आणि त्यामुळं मग पान्हा फुटणं कमी होऊ शकतं. त्यामुळं आईने हे लक्षात ठेवायला पाहिजे, जे आपण मागच्या वेळी बोललो होतो की स्तनातून दूध काढणे ह्या पद्धतीमुळे दूध वाढतं. कारण निसर्गाचा नियम आहे, जेवढी जास्त मागणी असेल दुधाची तेवढं जास्त दूध तयार होतं. त्यामुळं कितीतरी आया अशा आहेत की ज्या एका नाही एकाच वेळेला 2 मुलांना पूर्णपणे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षापर्यंत अंगावर पाजू शकतात. फक्त आईच्या मनामध्ये आत्मविश्वास असायला हवा. तर कितीही प्रमाणामध्ये दूध आलं तरी त्याचा अर्थ कधीही असा लावू नका की आपल्याला स्तनामध्ये दूध कमी आहे किंवा निर्माण झालेलं नाहीये. आणि हे फक्त एवढंच आहे की आपल्याला दूध काढायला अधिक चांगल्या प्रकारे शिकायला पाहिजे, आपलं टेक्निक सुधारायला पाहिजे, एवढाच त्याचा अर्थ असतो. तर आपण दूध कसं साठवायचं, किती काळासाठी साठवता येईल हे बघूया. दूध जर आपण बाहेर ठेवलं तर दूध हे साधारणपणे 3 ते 4 तास अतिशय चांगलं राहू शकतं, त्याच्यामध्ये काहीही खराब होत नाही. याचं कारण असं आहे की दुधामध्ये जंतूंशी लढण्याची शक्ती असते, रोगप्रतिकारक शक्ती आईच्या दुधामध्ये देखील असते. त्यामुळं दूध हे बाहेर जरी ठेवलं तरी देखील साधारण 4 तास दुधाला काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि असं दूध हे बाळाला जसं ठेवलेलं आहे तसंच आपण देऊ शकतो, कारण ते रूम टेम्परेचरवर असतं, खोलीच्या तापमाना एवढंच असतं, त्यामुळे ते तसंच बाळाला देता येतं. मात्र ह्यापेक्षा जास्त काळ दूध ठेवायची गरज असेल तर त्यावेळेला मात्र ते नक्कीच फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. आणि जेव्हा फ्रीजमध्ये ठेवलं जातं तेव्हा बाळाला देण्याआधी ते पुन्हा रूम टेम्परेचर किंवा खोलीच्या तापमानापर्यंत वाढणं हे आवश्यक आहे. तर जेव्हा दूध हे फ्रीजमध्ये ठेवलं जातं, साठवलं जातं, त्यावेळेला साधारण 3 ते 4 दिवस ते चांगलं राहू शकतं. याबाबत काही वेगळे वेगळे इन्फोग्राफिक्स तुम्हाला मिळू शकतात. काही ठिकाणी 3 ते 6 दिवस असं सांगितलेलं आहे. रूल ऑफ 6 असं म्हणतात, काही ठिकाणी रूल ऑफ 3 असं म्हणतात. तर शक्यतो आपण मध्यम मार्ग म्हणून 4 तास, 4 दिवस. आणि जेव्हा ते डीप फ्रीजरमध्ये असतं, वेगळा फ्रीजर असतो, त्यावेळेला साधारण 1 वर्ष म्हणजे 12 महिन्यांपर्यंत दूध हे चांगलं ठेवलं जाऊ शकतं. फ्रीजरमध्ये ठेवलेलं दूध गोठवलं जातं, त्याचा बर्फ बनतो आणि तो देताना मात्र त्याला थॉईंग करायला लागतं, ते वितळवायला लागतं आणि त्यानंतर रूम टेम्परेचरला आणून मग बाळाला द्यायला लागतं. तर जेव्हा हे बर्फ झालेलं दूध हे वितळवलं जातं त्यावेळेला मात्र ते दूध 24 तासाच्या आत बाळाला पूर्णपणे दिलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा दूध हे कोमट पाण्यामध्ये ठेवून रूम टेम्परेचरला आणलं जातं त्यावेळेला मात्र 24 तासही थांबायचं नाही आणि ते दूध 1 ते 2 तासामध्ये संपवायला पाहिजे. जर उरलं तर टाकून द्यायला पाहिजे. ही मात्र काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे, वेळा पाळण्याची काळजी. कारण जर अधिक काळापर्यंत चुकीच्या पद्धतीने दूध साठवलं गेलं, अधिक काळापर्यंत ठेवलं गेलं तर ते दूध खराब होऊन मग बाळाला त्रास होऊ शकतो. मात्र जर ह्या वेळेच्या आतच ते वापरलं गेलं असेल आणि व्यवस्थित पद्धतीने साठवलं गेलं असेल तर काढलेल्या दुधाचा, साठवलेल्या गोठवलेल्या दुधाचा बाळाला कसलाही त्रास होत नाही. यापूर्वी सांगितल्यानुसार प्रत्यक्ष पाजणे ही सर्वात चांगली पद्धत आहे. पण जेव्हा काही अडचण असते त्यावेळेला ह्या फॉर्म्युला किंवा जनावराचं दूध देण्याऐवजी आईचंच काढलेलं दूध देणं हे कधीही चांगलं आहे. तर हे लक्षात ठेवा. रूम टेम्परेचर साधारण 4 तास, फ्रीजमध्ये साधारण 4 दिवस आणि जर डीप फ्रीजरमध्ये असेल तर मग साधारण 12 महिने किंवा 1 वर्ष दूध साठवता येऊ शकतं आणि गोठवलेलं दूध हे 24 तासाच्या वितळवल्यानंतर 24 तासाच्या आत संपवायला हवे. आता साठवलेलं दूध बाळाला कसे पाजावे? आपण शक्यतो म्हणतो की वाटी चमचा बाळाला द्यायला पाहिजे. पण ते जर दूध देण्यापूर्वी मघाशी मी म्हटलं त्यानुसार दूध हे जे सर्वात आधी काढलेलं असेल, जर तुमच्याकडे स्टॅश आहे, साठा आहे, तर जुन्या दुधापासून दूध संपवायचा सुरुवात करायची. म्हणजे असं नाही करायचं की आत्ता काढलेलं दूध हे बाळाला आत्ता द्यायचंय. जर तुमच्याकडे आठवडाभरापूर्वीचं दूध असेल तर ते दूध आधी संपवायचं आणि असं टप्प्याटप्प्याने दूध देत राहायचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा वितळवायचं असेल दूध, गोठलेलं दूध, तर ते दूध फ्रीजरमधनं काढून साध्या फ्रीजमध्ये ठेवावं 1 दिवस, जेणेकरून बर्फ वितळून थंड दूध तयार होतं आणि त्यानंतर रूम टेम्परेचरला आणण्यासाठी ते दूध आपण कोमट पाण्यामध्ये ठेवू शकतो. कधीही दूध हे गरम करायचं नाहीये, गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं नाहीये टेम्परेचर वाढवण्यासाठी. त्याचप्रमाणे इतर कुठल्या पद्धतीचाही वापर करायचा
नाहीये. आणि एकदा आपण दूध पातळ केलं, वितळवलं की मग लवकरात लवकर बाळाला द्यायचं आहे. बाळाला दूध देण्यासाठी वाटी चमचा वापरा असं शक्यतो सांगितलं जातं. पण वाटी आणि चमचा जरी वापरला तरी चमच्यानी दूध हे बाळाच्या तोंडामध्ये कधीही ओतायचं नाही. तो चमचा जर बाळाच्या तोंडाजवळ नेला तर बाळ जिभेनी ते दूध ओढून घेऊ शकतं. त्याचप्रमाणे बऱ्याचदा छोटा पेला, कप फिडिंग असं म्हणतात, वापरता येतो. त्याचप्रमाणे कधी छोटी सिरिंज किंवा ड्रॉपर यांचाही वापर करता येतो. या पद्धती अशासाठी सांगितल्या आहेत की या पद्धतींमुळे कधीही निपल कन्फ्युजन होत नाही. निपल कन्फ्युजन हा प्रकार असा आहे, जर योग्य काळजी घेतली नाही आणि बाळाला आपण बाटलीतून दूध पाजलं तर बाळाला नंतर स्तनातून दूध पिण्यासाठी, डायरेक्ट दूध पिण्यासाठी त्रास होऊ शकतो, कन्फ्युजन होतं, गोंधळ उडतो बाळाचा. कारण दोन्ही प्रकारची पद्धत, दूध पिण्याची पद्धत ही पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे शक्यतो कधीही बाटलीचा वापर करायचा नाहीये. पण जेव्हा आई बऱ्याच काळासाठी दूर जाणार असेल किंवा खूप काळासाठी पाजायचं असेल, अशा वेळेला एक गरज म्हणून जर आपल्याला बाटली वापरायला लागणार असेल तर मात्र स्वच्छतेची सर्वोच्च खबरदारी घ्यायची. त्याचप्रमाणे पेस्ट बॉटल फीडिंग अशी एक पद्धत आहे, म्हणजे हळूहळू बाटलीने पाजणे, संथपणे बाटलीने पाजणे अशी पद्धत आहे. त्या पद्धतीचा जर वापर केला तर बाळाला निपल कन्फ्युजन होण्याची शक्यता फार कमी होते. तर आपण ज्या पद्धती बघितल्या याला कप फिडिंग म्हणतात. ही आई तुमच्या लक्षात येते की अगदी स्तनाग्राला काहीही करत नाहीये, दुखत नाहीये. स्तनाग्र ही अतिशय सेन्सिटिव्ह असतात. या ठिकाणी काहीही करायचं नाही. दूध काढण्यासाठी काळ्या भागाच्या मागे आपल्याला प्रेस करायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल की फक्त जागेवरच रोल केलंय, तिथे घर्षण झालेलं नाहीये आणि स्तनावर मागे दाबून रोल केलेलं आहे. आणि हे दूध काढल्यानंतर कप फिडिंग हे असं असतं, बाळाला थोडंसं असं उभं धरायचं आणि बाळाच्या तोंडाजवळ जेव्हा तिरका करून दुधात टेकतं बाळाच्या तोंडाला, त्यावेळेला बाळ ओठांच्या हालचालीने दूध ओढून घेऊ शकतं. असं दूध हे अगदी नवजात बाळापासून मोठ्या बाळापर्यंत सगळ्यांना देता येतं. त्याचप्रमाणे छोटं बाळ असेल तर एखाद्या सिरिंजच्या मदतीनं अगदी थोडं थोडं दूध त्यांच्या तोंडामध्ये सोडलं, थेंब थेंब दूध, तर ते पिऊ शकतात. त्याचप्रमाणे ड्रॉपरचा देखील वापर करता येऊ शकतो, जेणेकरून निपल कन्फ्युजन होणार नाही. आता जे पेस्ट बॉटल फीडिंग म्हटलं होतं की संथपणे बॉटलने दूध पाजणे, तर तुम्ही असं लक्षात घ्या की आपण नेहमी जेव्हा बाळ बाटलीने दूध पितंय असं बघतो त्यावेळेला बाळ हे आडवं झोपलेलं असतं आणि बाटली अशी धरलेली असते. त्याचप्रमाणे बाटलीचे निपल हे साधी आपण कुठल्याही मेडिकलला मिळालेली बाटली विकत आणलेली असू शकते. अशा बाटल्यांमध्ये दूध हे अतिशय जोरात बाळाच्या तोंडात जात असतं आणि त्यामुळे बाळ मग नंतर प्रयत्नपूर्वक स्तनातून दूध ओढत नाही. तर ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. ही पद्धत कधीही वापरायची नाही. तर जसं बाळ स्तनामधनं दूध पिताना जशा पद्धतीने असतं बाळ, अगदी तशाच पद्धतीने हे बाटलीचं दूध असतं. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं की ही बाटली जी आहे ती नेहमी जमिनीला समांतर पाहिजे. इथं तुमच्या लक्षात येईल की बाटली उभी आहे, त्याच्या ऐवजी बाटली ही नेहमी जमिनीला समांतर असायला हवी, म्हणजेच बाळाला अगदी हळूहळू चोखल्यानंतर दूध पुढे जायला हवं. इथं दूध हे बाटलीमधनं डायरेक्ट बाळाच्या तोंडामध्ये जातं, पण बाळ उभं धरायचं आणि बाटली आडवी धरायची आणि अगदी हळूहळू. असं दूध पाजायला बराच वेळ लागू शकतो, कारण बाळ प्रयत्नपूर्वक दूध ओढून घेतं. बाळाला बाटली देऊन दुसरं काम करायचं असं याच्यामध्ये जमत नाही. आपल्याला बाटली धरून थांबावं लागतं, बाळाला उभं धरायला लागतं आणि ही बाटली जमिनीला समांतर धरून हळूवार पद्धतीने साधारणपणे 10, 15, 20 मिनिटं एवढा वेळ लागू शकतो बाटलीचं दूध संपण्यासाठी. पण बाळाला अशा पद्धतीने जर दूध पाजलं, आणि विशेषतः जे बाटलीसाठी निपल वापरलेलं आहे त्याचे आता सध्याच्या काळामध्ये काही प्रकार मिळतात ज्याचे नंबर्स असतात, 0 नंबर, 1 नंबर, 2 नंबर. असं म्हटलं जातं की 0 नंबर हे नवजात बाळासाठी, 1 नंबर 1 महिन्याच्या, 2 नंबर 2 महिन्याच्या अशा बाळांसाठी म्हणून कंपनीने निर्माण केलेले आहेत. मात्र आपण नेहमीच 0 नंबरचं निपल वापरायचं, ज्याच्यामधनं दूध हे खूप कमी प्रमाणात बाहेर येतं आणि बाळाला जोरात दूध